भाजपचं आजपासून नागपूरमध्ये महाजनसंपर्क अभियान सुरू झालेलं आहे आणि या अभियानाच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय हे पूर्व नागपूरमधल्या रामपेठ परिसरात सर्वसामान्यांसोबत संपर्क साधतायत। याच अभियानाच्या माध्यमातून भाजप कार्यकर्ते मतदार याद्यांमधल्या नावांची तपासणी सुद्धा करणार आहेत। योजनांची माहिती मतदारांना देण्यासाठी भाजपने हे महाजनसंपर्क अभियान सुरू केलंय। पूर्व नागपूरमधल्या रामपेठ परिसरातून या अभियानाला सुरुवात करण्यात आलेली आहे। मतदारांना योजनांची माहिती देण्यासाठी या अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे या अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत। कार्यकर्त्यांसोबत नेते सुद्धा घरोघरी जाऊन जनसंपर्क वाढवत असल्याचं पाहायला मिळतंय। विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि या अनुषंगाने भाजपने आजपासून नागपुरात महाजनसंपर्क अभियानाला सुरुवात केली आहे। मी स्वतः आज मध्य नागपूरमधल्या या क्षेत्रामध्ये स्वतः या ठिकाणी पहिला पॉम्पलेट देऊन याची सुरुवात केली आहे। जे काही काम 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने केलं आणि महाराष्ट्रामध्ये पण जे कामं सुरू आहेत त्या सर्वाचा परिणाम जनतेमध्ये दिसून येतो आहे। या जनसंपर्क अभियानाच्या द्वारे लोकांना सगळ्या कामाची माहिती देण्याचा प्रयत्न कार्यकर्ते आणि आम्ही सगळे मिळून करतो आहे। यातून जनतेचा आशीर्वाद आणि शुभेच्छा आमच्या मागे आहेत आणि नक्कीच येणाऱ्या निवडणुकीत आम्ही विजयी होऊ असा मला विश्वास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।